मी बसाव मला वाटतं कुणाला वाटतं होणार नाही तो भाग वेगळा आहे. पण जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सत्ता आवडते. बघा बापाला मुलावर सत्ता करायला वाटते घरामध्ये, बापाला मुलावर, मुलाला बायकोवर, बायकोला नवऱ्यावर. पाणी म्हटलं की पाणी, चहा म्हटलं की चहा, जेवण म्हटलं की जेवण. मी सांगावं आणि माझं कोणीतरी ऐकावं, याला सत्ता म्हणतात. या विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीची ती आवड आहे महाराज. सत्ता सार्वभौम पद पडिये. नाही तुम्हाला पहिली आवडली दुसरी सांगितली माऊलीनं, तिचं नाव आहे न मरणे निर्विवाद, म्हणजे अमरपणा. सांगा सांगा, मरण नावाची वस्तू कुणाला आवडते? कुणालाच नाही ना महाराज. आगा अमर हा बोलून सहाती आणि मेलियावरी रडती. संत म्हणतात मरण शब्द नावाची गोष्ट माणसाला आवडत नाही, म्हणजे अमरपणा. पण गंमत बघा, मरण कुणाला आवडत नाही, मरण मात्र देवानं असं बनवलं ते कुणाच्याच बापाला चुकत नाही. नोहे तुझा हा परिवार. गुरुवर्य रखमाजी महाराजांची आमच्या काळात आम्हाला शिकवलेली चाल फार सुंदर. नोहे तुझा हा परिवार. किती गोड शब्दाचा अर्थ सांगणारी चाल. द्रव्यदार शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. अर्थ काय? मरावं लागतं. मी मरू नये ही तुमची माझी आवड आहे. मी सत्ताधीश व्हावं तुमची माझी आवड आहे. मी श्रीमंत व्हावं तुमची माझी आवड आहे. चला माणसाची आवडी कळाली. 2 नंबर साधूला आवडतं. कधीही आमच्या रखमाजी महाराजांचं दर्शन घ्या पैठणला गेल्यावर, महाराजांना विचारा काय आवडतं तुम्हाला. ते म्हणतात जग सुखी झालं पाहिजे, जग आनंदी असलं पाहिजे, जगानं परमार्थ केला पाहिजे. माझा विद्यार्थी गायन वादनामध्ये असा तयार झाला पाहिजे, जग सुखी व्हावं ही साधूची आवड आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक जाईन गे माये दया पंढरपुरा. जग सुखी झालं पाहिजे, साधूची आवड आहे. आपण सुखी झालं पाहिजे, माणसाची आवड आहे. कळलंय ना? माणसाच्या आवडी सांगितल्यात साधू संतांना सुद्धा. किंबहुना सर्व सुखी. हो, प्रत्येक कीर्तनाच्या शेवटी आमच्या अण्णा ही ओवी म्हणतात. कुठं कीर्तनाला जाऊ दे, मी जसं कीर्तन करतो, जसं संस्थेत आलो ना, तशी अण्णांची कीर्तन ऐकताना प्रत्येक दिवशी कीर्तनात हात जोडून शेवटी कीर्तन जय विठ्ठलच्या अगोदर ते म्हणणार, संतांची इच्छा काय? किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडे. ही साधूची आवड आहे. का म्हणतात ते? हे साधूला आवडतं. ऐका, परमार्थ करावा, सप्ते करावे, कीर्तन ऐकावी, भजन करावं, काकडा करावा, हरिपाठ करावा. ही आपली आवड नाही, ही साधूची आवड आहे. ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतू. ही साधू संतांची आवड आहे. चला 1 नंबर माणसाची आवड कळाली, श्रीमंती, सत्ता, अमरपणा. साधूची आवड कळाली, जग सुखी व्हावं. महाराज कळलं, 10 वाजून गेले. साधूला आवडतंय कळालं, माणसाला आवडतंय कळालं. मग ज्या मंदिरात तुम्ही कीर्तनाला जाता, दर्शनाला जाता, मग गावात आता भरपूर मंदिर आहे, विठ्ठलाचं आहे, मारुतीरायाचं आहे, सगळी मंदिरं पूर्ण झाली. जेवढी आता भामानगर मध्ये भांबेरीला जेवढी मंदिर आहेत, त्या मंदिरात तुम्ही ज्या जाता, त्या मंदिरातल्या देवाला नेमकं काय आवडतं? ऐका, हो, देवाला काय आवडतं असा प्रश्न निर्माण झाला आणि निळोबरांनी सांगितलं देवाला काय आवडतं. अभंगाच्या आवडी देवा, भाविकाचे आवडी देवा,
अभंगाच्या पहिल्या चरणात काय आवडतं देवाला? भाविकाची आवडी देवा. फार सोपं आहे. देवाला भाविक असंच महाराज 2 तास माणसं कीर्तन ऐकतात, कुणाचं ऐकत नाही गणेश महाराज. ज्याला बोलणं जमलं त्याचं ऐकत. लई विद्वान माणसं आहेत महाराष्ट्रात, अभंगाच्या एका शब्दावर मरेपर्यंत बोलतील, त्यांची कीर्तनच घेत नाहीत. खरंच घेतच काही काही रोज एकाच अभंगावर कीर्तन करतात, तर रोज 2-2 कीर्तन येत. का बरं? त्याचं कारण तुम्ही अभ्यास केला का? त्याचं कारण एकच आहे, त्यांना बोलणं जमलं. ज्याला बोलणं जमलंय ना तो समाज जिंकत असतो. भारत स्वतंत्र झाला भागवत महाराज, आणि काहीच्या घरात आमदारकी गेली, अजून तेच आमदार आहेत, पडलेच नाही. आपल्या तालुक्यातलं नाही सांगत, लगेच डोकं लावतात, तुमचं नाही, सगळीकडलं सांगतात. लोक लई चॅप्टर नुसतं एखादं बोलायला, त्याचं काय आपल्याला कुठलं राजकारण करायचं नाही, सांगायचं नाही. मुद्दा काय बघा, भारत स्वतंत्र झाल्यापासून काहीच्या घरात चुलता काय पुतना काय त्यांच्यात भांडणं झाले, पण तेच आमदार काय ते, त्यांना बोलणं जमलंय. पुन्हा ऐका, समाज जिंकायचा असेल ना तुम्हाला, बोलणं फार गरजेचं. काही लोकांना बोलता येत नाही, काही लोक इतकं भारी बोलतात, साधी टपरी असते, उभा राहायला जागा राहत नाही. काचाच्या दुकानात माणसं जाणार नाही, पण त्याच्याकडे जातात, का नाही बोलतो भारी म्हणतात. काही डॉक्टरचा गुण नुसता बोलल्यानेच येतो मला. काही डॉक्टर नुसता तोंडाने हात फिरवतो, इंजेक्शन देत नाही तरी नीटच करतो माणसाला, नुसता गोड बोलून काढून देतो पेशंट. राहिलं म्हणतो तुझं, राहिलं म्हणूस तर त्याचं राहतं का? बोलणं जमलं पाहिजे. पुन्हा ऐका, समाज हा बोलल्यानं जिंकला जातो, कायम ध्यानात ठेवा. मधु तिष्ठती जिव्हाग्रे, सुभाषित सांगतं, तुमच्या जिभेवर मध असला पाहिजे, डोक्यामध्ये बर्फ असला पाहिजे. ज्याच्या जिभेवर मध आहे ना, त्याला लोक असं तळ हाताच्या फोडाप्रमाणे संतांची लक्षणं सांगत असताना, धन्यते संसारी दयावंत जे अंतरी, याचा शेवट आहे बरं का. मधुरावानी उठी, संत कसं बोलतात, मधुर साचानी मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काय गोड वाणी. आमच्याकडे तर पहिल्या दिवशी आपल्या अण्णांचं कीर्तन झालं. काय वाणी महाराज आमच्या अण्णांची. असं वाटतं शब्द झेलून घ्यावे, शब्द असे हृदयात कोरून घ्यावे. ती वाणी कशासाठी सांगतो? मधुर गोड बोललं पाहिजे. समाज बोलल्यानं जिंकला जातो. चला, शत्रू कपटानं जिंकला जातो. गजानन महाराज, शत्रू कशानं जिंकला जातो? कपटानं. म्हणून तुम्हाला शत्रू जिंकायचा, कपट नावाचं शस्त्र वापरा. त्या दुर्योधनाला वज्रदेही होण्याची इच्छा झाली. वज्रदेही म्हणजे कोणत्या शस्त्रानं अस्त्रानं दीपक महाराज मरण, त्याला वज्रदेही म्हणतात बरं का पोरांनो. काय काय वज्रदेही व्हायचं म्हणजे अंग वज्र होणार, दगडानं, गदेनं, बाणानं, भाल्यानं त्याला मरण नाही. कोणतं शस्त्र असतं त्याच्यावर काम करणार नाही, असं वज्र होण्याची इच्छा झाली. वज्र कसं व्हायचं म्हणून त्यानं द्रोणाचार्याला विचारलं, आचार्य मी वज्रदेही कशानं होईल? काही नाही म्हटले, धर्मराजा दादाला विचार. आता ज्याच्याशी युद्ध करायचं का त्याला विचारायला गेला. बघा आता धर्मराज दादा म्हणजे सत्यवचनी, खरं बोलणारा. हो, खरंच बोललं पाहिजे माणसानं. गळ्यावर जरी सूर्य आली तरी खरं बोललं पाहिजे. का माहितीये का? खरं बोलणाऱ्याला देव तारत असतो. खरं बोलणाऱ्याला देव तारत असतो. खोटं बोलणाऱ्याला एक दिवस त्याची मातीच होती. खरंच सत्य बोले मुके. का सांगितलं संतांनी? इथं जरी आली तलवार तरी खरंच बोललं पाहिजे. खऱ्याला किंमत आहे जगात, सत्याला किंमत. ए दादा, द्रोणाचार्याने मला तुझ्याकडे पाठवलंय. धर्मराज दादा मी वज्रदेही कशानं होईल? तर धर्मराज दादा म्हटलं काहीच अवघड नाही, तुझ्या घरात उपाय. माझ्या काय घरात उपाय? अरे काही नाही म्हटलं दुर्योधना, तुझ्या आईला कळालं की ज्याच्याशी माझं लग्न होणार आहे तो माझा नवरा दोनही डोळ्यानं आंधळा आहे. लग्न झालं नाही बरं का, नुसतं कळालं. ज्याच्याशी माझं लग्न होणार आहे असं एखाद्या मुलाला मुलीला कळालं बा पोरगी बांगी. संभाजी महाराज
कळालं मुलाला ज्याच्याशी माझं लग्न होणार आहे ती पोरगी बांगी आहे, एका डोळ्यानं तिरप पाहती का वाडाकड चालती भिताडाकडे अशी तर पोरगा दिवसा ढवळ्यात पळून जातो. का ऐका ऐका तिला माहिती पडलं त्या गांधारीला की ज्याच्याशी लग्न होणार आहे तो दोनही डोळ्यानं जग पाहू शकत नाही. ऐक ना दुर्योधना, तर तुझ्या आईनं तेव्हापासून डोळ्याला पट्टी बांधली. माझा नवरा जर जग पाहत नाही तर मलाही जग पाहायचं नाही. तर तेव्हापासून ते आजपर्यंत तिनं जग पाहिलं नाही, पट्टी बांधली डोळ्याला. तर तिच्या डोळ्यात अशी ताकद निर्माण झाली, तपश्चर्यानं साधनेनं अशी ताकद निर्माण झाली. त्या आईनं जर पट्टी सोडली आणि तुला अंगठ्याच्या नखापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत जर पाहिला तर तू वज्रदेही होशील. काय सोपा मार्ग आहे. महाराज म्हटला घरातच राह, धावतच आला. आई 10:15 वाजले आपल्या तिकडे नाही. आई धर्मराज दादा म्हटला तू जर पट्टी सोडून माझ्याकडे पाहिलं तर मी वज्र देईल. खरं यार म्हटलं, खरंच काही खोटं नाही त्याच्यात. म्हटलं मग आई सोडशील का पट्टी? अरे म्हटलं तुझ्यासाठी नाही मग कुणासाठी सोडायची? तू माझा मुलगा आहे, आईचं दुसरं कुणावर जीव आहे, तुझ्यासाठी सोडते. पण ऐक दुर्योधना, सकाळी गंगेचं स्नान करायचं आणि अंगावर एकही वस्त्र न घालता दिगंबर अवस्थेत तू माझ्या जवळ यायचं. मी पट्टी सोडणार, तुला नकशिकांत निहाळणार, तू वज्रदेव होणार. सकाळीच आंघोळ केली पठ्ठ्यानं, सकाळीच निघाला. आता इकडे देवाला काळजी पडली, हा जर वज्रदेव झाला मारायचा कसा? हा आता कसं करायचं? पण देव चतुर, नेमका देव त्या दिवशी माळी झाला. फुलं विकणारा माळी झाला. आणि देवाला माहिती होता, आईनं सांगितलं याला वस्त्र घालू नको, कपडे घालू नको, म्हणून देवानं अशी फुलाची जाळी तयार केली. त्याच्या मांडीच्या आकाराची, कमरेच्या आकाराची तयारच करून आला. त्याला सगळ्याची माप माहिती आहे देवाला, काही अडचण नाही. त्याला माप घेतलं पाहिजे, टेलरकडे गेलं पाहिजे, शर्टात त्याला काही गरज नाही. ते त्यानेच तयार केलेला माल आहे, त्यामुळे काही अडचणच नाही. हो, त्याच्या मापाची ती अगदी ती जाळीच घेऊन आला फुलाची. अर्ध्या रस्त्यात अडवलं दुर्योधना, अरे पुढे निघ. विप्रवेशात ते पाहिलं, नाही भगवंताला ओळखलं नाही त्यानं. अहो म्हटलं आज अडू नका, काय काम? अहो म्हटलं आईकडे चाललोय, आई मला वज्रदेही करणार आहे. अहो म्हटलं दुर्योधन महाराज, आईकडे अशा दिगंबर अवस्थेत जाऊ नये. तुम्ही कोणत्या धर्मात जन्माला आले, कोणत्या कुळात जन्माला आले, तुम्हाला काही समजतं की नाही? अहो म्हटलं आई म्हटली कपडा घालायची नाही. कपडा म्हटली ना आई, कपडा म्हटली ना. मी फुलाची जाळी बनवून आणली, ही फुलाची जाळी घेऊन जा. अहो फुलाची जाळी त्यानं कमरेपुरती बांधली आणि कपट झालं. तो ज्यावेळेला गांधारी मातेसमोर गेला, आईनं पट्टी सोडली. ऐका, त्याला अंगठ्याच्या नखापासून शेंडीपर्यंत निहाळला आणि हसून ती गांधारी म्हटली, ऐक दुर्योधना, आता तुला सांगते, तुझं सगळं अंग वज्र झालं, पण जिथं तू ही फुलाची जाळी बांधली एवढ्या जागेत तुझं अंग वज्र नाही. तुला रस्त्यानं कुणीतरी भेटलं, तुझ्या बरोबर कुणीतरी कपट केलं. ऐक, आता मला माहितीये तू एवढ्या जागेत आधू, तुला माहितीये आणि जो कोणी आहे त्याला एक माहिती, तिघा जणाला सोडून माहिती नाही. ऐका, आता भीमाचं दुर्योधनाचं गदा युद्ध लागलं आणि गदा तो भीम खांद्यावर मारायचा, अंगावर मारायचा आणि त्याचं अंग डबल फुगायचं. अजिबात दुर्योधनाला गदा लागत नसायची. ते भीमानं विचार केला, राव एवढ्या जोरात गदा मारतो, लागत कशी नाही? हाक मारली देवानं, भीमा इकडे, भीमा इकडे. काय? त्याच्या मांडीवर गदा मार, त्याच्या मांडीवर गदा. आणि देवानं गदा मारायला लावली, दुर्योधन संपवला. कथा संपली. कपटेन शत्रू कशानं जिंकला? कपटानं. कपटाशिवाय शत्रू जिंकला जात नाही देशातला. पुन्हा ध्यानात ठेवा, शत्रू जिंकायचा कपट वापरा, समाज जिंकायचा बोलणं वापरा. ज्याला बोलणं जमलंय समाज जिंकलाय, ज्याला कपट जमलंय शत्रू जिंकलाय. तुमची माझी मैत्री कायम ठेवायची. मैत्रीमध्ये खोड चालत नाही. मैत्रीला सत्य लागतं, सत्याशिवाय मैत्री नाही. मैत्री टिकवायची सत्यानं मैत्री. समाज जिंकायचा बोलल्यानं, शत्रू कपटानं. राजा जिंकायचा राजा, कलेनं राजा जिंकला जातो. कला अशी भारी असली पाहिजे, असा गोड दीपक महाराजासारखा आवाज असला, सोपान महाराजासारखा आवाज असला तर याच्यात एक एकाहुनी बळी रे. सगळे असे वेगवेगळे आवाजाचे आहेत. आमचे गुरुवारी महाराजांची कृपा आहे. असे जे पोरं चाली म्हणायला लागले ना, खालचे लोक म्हणतात काय देवराव याला, काय देवराव याला, काय याच्या डोक्यावर पैसे उधळू का? उधळत जातच काही अडचण नाही, पण देत जा, काही नाही. हो दिलंच पाहिजे, काही नाही महाराज, त्याच्यात काही गैर नाहीच आहे. ती कला म्हणजे राजाला प्रसन्न करणारी कला असते. कलेनं राजा जिंकला जातो. पुन्हा ऐका, कलेनं राजा जिंकला जातो. बोलल्यानं समाज, शत्रू कपटानं, मैत्री सत्यानं. एवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या शॉर्टकट मध्ये. आता ऐका, ज्या देवासाठी तुम्ही एका विचारानं सप्ता करता की नाही, ज्या मंदिरात तुम्ही वर्गणी करून मंदिर बांधता की नाही, त्या देवाला याच्यात काही नाही. मग गिरीधर लाल तो भावता. मग काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची अंतरीची घेतो गोडी. तो
तुमचा अंतःकरण पाहे जोडी भावाची देव सोयरा सोयरा दिनाचा. तुम्ही किती सुंदर आहेत, तुम्ही किती भारी आहेत, तुम्ही किती तयार आहेत, यापेक्षा तुमचं अंतःकरण किती भावशुद्ध हे भाव बळी आकळी रवी नाकळी देवा कारणे भाव तस्मा. किती प्रमाणात देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला भुकेला हाची दुष्काळ तयाला मा देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला भावाची कारण प्रमाणे बघा पाठातली आपल्या. चला शुद्ध भाव तयार झाला मंदिरातला देव घरी येतो आणि मग शुद्ध भाव झाला रे झाला. तुम्ही भाविक होता आणि भाविक झाला तर झाला देवाच्या आवडीचे होतात. भाविकाची आवडी देवा. काय आवडतं देवाला? भाविक आवडतं. भाविक एकदा आवडला ना देवाला त्याच्यासाठी वाटेल ते करतो महाराज, वाटेल ते. पण देवाच्या आवडीचं असलं पाहिजे. कधी होतं देवाच्या आवडीचं भाविक? ऐका उदाहरण. पहिलं चरण कळेल तुम्हाला. त्या रामायणामध्ये कैकेयी मातेनं 2 वर मागितले. आपल्या महाराष्ट्राला जर गरज आहे तर रामायणाची, आपल्या महाराष्ट्राला गरज आहे तर महाभारताची, आपल्या महाराष्ट्राला गरज आहे तर ती मग गीतेची गरज आहे, भागवताची गरज आहे, संत कथेची गरज आहे, संत चरित्राची गरज आहे, शिवाजी महाराजांच्या चरित्राची गरज आहे, शंभू बाळाच्या चरित्राची गरज आहे, शूरवीरांच्या कथेची गरज आहे. आपल्या तरुणांना भगतसिंहाची गरज आहे, आपल्या तरुणाला चंद्रशेखर आझादाची गरज आहे, आपल्या तरुणाला झाशीच्या राणीची गरज आहे. हे ऐकत नाहीत लोक. नेमकं दुसरं पाहत. मोबाईल हातात आल्यामुळे टीव्ही पाहायला लागले लोक. प्रत्येक पहिलं काय असायचं, एका घरात मिळून 4-5-6 जण टीव्ही बघायचे. आता प्रत्येकाच्या हातात टीव्ही आला. मोबाईल म्हणजे टीव्हीचे मार्ग. आता प्रत्येकाला छोट्या छोट्या क्लिपा पाहायला मिळतात, फेसबुकला व्हिडिओ पाहायला मिळतात, रील्स पाहायला मिळतात. त्यामुळे ते टीव्हीच झाला. प्रत्येकाला त्याच्यावर काय, मी एक वाक्य सांगू तुम्हाला, खूप सुंदर आहे त्याच्यावर पाहायला. मोबाईल घाण नाही, मोबाईल खूप चांगला आहे. त्याच्यावर तुम्हाला रामायण पाहता येतं, त्याच्यावर तुम्हाला कृष्णा मालिका पाहता येते, त्याच्यावर तुम्हाला शंभू बाळाची मालिका पाहता येते, स्वराज्य रक्षक, त्याच्यावर तुम्हाला छत्रपती पाहता येतो. खूप गोडे महाराज, खूप पाहण्यासारखं, खूप अभ्यास करण्यासारखं. लोक ते पाहत नाही, त्याचं वाईट वाटतं. आपल्याला गरज जर असेल तर रामायणाची. मी आलो ना गावात, तुमच्या गावात रामायण चालू आहे, वर्षभर रामायण. काय गाव आहे महाराज, असे काही गाव पाहायला मिळतात वर्षभर रामायण. रामायणाच्या ओव्या चालू होत्या, हरे राम मस्त जप चालू होता. असे काही कमी गाव आहेत, भाग्यवान गावे आहे. इथं रामकथा काही नवी सांगायची गरज नाही, पण तुम्ही कधीच ऐकलं नाही असं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. रामायणातच सांगतो. महाराज काय सांगून गेले हो, वा वा वा, आम्हाला फार नवीन ऐकायला मिळालं. ऐका कथा. देवाच्या आवडीचे भाविक सांगतो. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली आणि दुसऱ्या वरानं कैकेयीनं रामाला वनवास मागितला. 14 बरस राम वनवास. किती वर्षाचा? 14 वर्षाचा. तुळशीदासजीने वर्णन केलं आणि अंगामध्ये वल्कल धारण करून विश्वाचा मालक आई बापाच्या वचनासाठी वनवासात निघून गेला. कसा मला टाकून गेला. एक टाळ
कसा ताण गेला, कसा ताण गेला. राम चैन पडेना, राम चैन पडेना, नाश जीवास कसा ताण गेला, कसा ताण गेला. राम प्रभू निघून गेले. अयोध्या दुःखमय झाली. प्रत्येकाच्या घरावर उभ्या राहिलेल्या गुड्या खाली आल्या. ऐका भांबेरीकर, प्रत्येक जण दुःखामध्ये गेला आणि प्रत्येक जण दुःखामध्ये गेल्यानंतर घरातल्या गुड्या खाली आल्यानंतर तो भरत आणि शत्रुघ्न परत आलाय. त्याला माहिती पडलं माझ्या आईनं माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिला आणि त्यानं श्राप दिला. कैकई चांडाळणी पापिनी, हे कैकई माझा श्राप आहे तुला. आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार. ज्या दिवशी मुलगा जिवंत असतो आणि तो मुलगा आईला आई म्हणत नाही, त्याच्या एवढं दुःख आईला कधीच नसतं. पण आई मायबाप जिवंत असताना एखादा पोरगा जर आई वडिलाला आई बाप म्हणत नसेल तर सगळ्यात मोठं दुःख असतं. श्राप तसाच दिला, जा माझा हा भरत तुला कधी आई म्हणणार. काही रामकथा आहे महाराज, शिकून जा रे. काही भावावर प्रेम केलं पाहिजे, नाही तर आमचा भरत अरा नदी कोण वाटणी घेतो आपल्या डोंगराकडली. कलियुगातला भरत म्हणजे जरा अवघडच भरत आहे. लय अवघड भरत. शहरातला आंबडचा, भारीतला वडी गोदरीचा, शहागडचा, गेवरायचा बंगला त्याला घेणार आणि गावातलं पडलेलं पत्र्याचं घर आपल्याला देणार. वा रे भरत, काय भरत आहे. असा भरत नको आम्हाला. आम्हाला या भरताची गरज आहे महाराज. गादी मिळून सुद्धा तो म्हणतो ही गादी माझी नाही. काय आश्चर्य. ऐका पोरांनो, घरी घेऊन जा, शिका एवढी कथा. देवाच्या आवडीचा भाविक सांगतोय रे. ऐका ऐका, देवाच्या आवडीचा भाविक कळेल. पहिलं चरण कळेल कोणता आवडीचा भाविक आहे देवाच्या. कशासाठी अभंग घेतलाय, एवढा सुंदर सप्ताह, फिरता सप्ताह. घरी घेऊन जा, देवाच्या आवडीचा भाविक कळेल. त्यानं निर्णय घेतला भरतानं, ही गादी माझी नाही तर ही गादी रामाला देऊन या. माझा राम इथं नाही ना. त्यानं ती गादी रथामध्ये भरली, सिंहासन रथामध्ये भरलं. जनक राजा, विश्वामित्र, वशिष्ठ, ऐका श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला, कैकई, सुमित्रा, कौशल्या, सगळ्या खानदानालाच बरोबर घेतलं आणि रथ घेऊनच नाही. भरत चला रे अपने राजा भरत चला रे अपने भैया. कधीतरी जात रुसलेल्या भावाला म्हणाय, काही नाही संसारात महाराज असं ऐका जरा. भैया को मनाले राजा को मनाले, राजा को मनाले भैया को मनाले. भगत चला रे प्रभु भरत चला रे अपने राजा. अयोध्या घेऊन निघाला. ऐका, हो अयोध्या घेऊन निघाला. आणि ज्यावेळेला अयोध्या घेऊन भरत निघाला ना, प्रभू तिकडे चित्रकूटावर पोहोचले होते. आणि प्रभूच्या लक्षात, प्रभूला काय कळत नाही, न सांगता तुम्हा कळू येते अंतर. आणि प्रभू थोडेसे चिंताग्रस्त झाले भरत निघाला म्हणून.
आणि तेवढ्यात त्या वनाची जी देवी असते ना, वनदेवी, प्रत्येक गावाला देवी असते महाराज, प्रत्येक अरण्याला देवी असते, प्रत्येक आपल्याकडे चोंडाळ्याची देवी प्रसिद्धच आहे. माझं कुलदैवत आहे, मला यावं लागतं. दगड तुमच्या भागात दगड आहेत, प्रत्येक गावाला असं असतोच महाराज, कुलदैवत असतच ते महाराज, मानवच नसतं. तसं त्या चित्रकूट पर्वताची जी वनदेवी आहे ती प्रगट झाली. तिनं प्रभू रामचंद्राला हात जोडले, तुम्ही कधी ऐकलं नाही का? आणि हात जोडून विचारलं, प्रभू माझ्या अरण्यात येऊन तुम्ही कसली चिंता करता? काही पर्णकुटी बांधून देऊ का तुम्हाला? इथं झाडलोट करू का? पाण्याची व्यवस्था करू का? तुमच्या सावलीची व्यवस्था करू का? प्रभू कशाची काळजी करता? तर रामचंद्र म्हटले, वनदेवी तुला या अरण्यातली सगळी कामं करता येतात? म्हटले हो. देवाच्या आवडीचा भाविक सांगतोय बरं, सगळी? म्हटले हो सगळी. या वनवासातली सगळी कामं करता येतात या अरण्यातली? हो. सांगा, पर्णकुटी बांधून देऊ का? झाडलोट करू का? पाण्याची व्यवस्था करू का? सावलीची व्यवस्था करू का? काय तुमची व्यवस्था करू प्रभू? तुम्ही मालक आहेत माझे. जरी वनवासात आला असाल तर तुम्ही सांगाल ते करते, बोला. प्रभू रामचंद्र म्हणतात, वनदेवी एकच सेवा करत नाही. काय सेवा करू प्रभू? काय नाही. म्हटले, ज्या रस्त्यानं मी वनवासात आलो ना, त्या रस्त्याला खूप सारे काटे, ते माझ्या पायाला टोचू द्या, पण आता ते सगळे काटे बाजूला कर. त्या रस्त्याला एकही काटा ठेवू नको. प्रभू रामचंद्र हसून म्हटले, वनदेवी हसून म्हटले, प्रभू तुम्ही यायच्या आधी तरी सांगायचं ना. तुम्ही आता पायाला काटे टोचून घेतले, तुम्ही इथपर्यंत आले, आणि आता तुम्ही आल्यावर कशाला ते काटे मला बाजूला करायला होता? तर प्रभू रामचंद्र म्हटले, वनदेवी त्या रस्त्यानं माझा भरत यायला लागला, आणि माझ्या भरताच्या पायाला एकही काटा टोचला नाही पाहिजे. मला टोचू दे, माझ्या पायाला टोचू दे, पण माझा भरत माझ्यासाठी अयोध्या घेऊन निघाला. माझा भरत माझ्यासाठी सगळे सिंहासन घेऊन निघाला. माझा भरत मिळून सुद्धा घेत नाही, मला द्यायला निघाला. म्हणून पोरांनो सांगतो, तुम्ही सप्त्याच्या मंडपाचं सौजन्य घेतलं, तुम्ही या षष्टी मौल्याचं सौजन्य घेतलं, ज्यांनी ज्यांनी पैसे दिलेत ना या सप्ताहाला, लक्षात ठेवा, माझं जो देवाला देतो ना, देवाला तुमच्या रस्त्याचे संकट रूपी काठी बाजूला करावे लागतात. तुमचा काटा साफ करावा लागतो. वनदेवीला आदेश द्यावा लागतो, जा त्या रस्त्याचे काटे ठेवू नको. ज्यांनी ज्यांनी दिलंय त्यांच्या रस्त्याचे काटे आपोआप बाजूला होतील. ध्यानात ठेवा हे वाक्य. अरे भरत निघालाय तर प्रभू रामचंद्रानं स्वतःच्या पायाला काटे टोचून घेतले, पण भरताच्या पायाला टोचणारे काटे वनदेवीला सगळे बाजूला करायला लावले. का बरं? त्याचं एकच कारण, भाविकांची आवडी. भरत बनावला गेला. काय होईल देवाच्या आवडीचे भाविक? आता षष्टी झाली. आपलं भाग्य, आपलं भाग्य आपल्या मराठवाड्यात. आपण पैठणला षष्टीला गेलो पाहिजे.
नाथराया फार श्रीमंत संत होऊन गेले. भानुदासाची कुडी, महाविष्णूचा अवतार. ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्यांदा जन्माला आले नाथ महाराजांच्या. म्हणून ज्ञानोबा आपल्याला कोणी सांगितलं तर नाथबाबांनी सांगितलं. कैवल्याचा पुतळा प्रगटला, चैतन्याचा जी महाराज रखमाजी महाराजांनीच म्हणावा असं वाटतं. माऊलीच प्रगट झाली की काय सांग. साधकाचा माय बाप दरुशन सर्वाभूती सुखरूप. इतके सुंदर चालताची भूप रागत नाथ महाराज. एक दिवस जोरात नाथ महाराजांचा दरवाजा वाजवला कोणी. नाथ बाबा, ओ नाथ बाबा, ओ नाथ बाबा. नाथरायांनी दरवाजा उघडला. एवढ्या जोरात कोण आवाज देतो? पाहिलं तरी एक अंगावर सदरा नसलेला व्यक्ती, एकच धोतर घातलेलं, हातामध्ये पोत्याची पिशवी. विचारलं कोण? फार दुरून आलो ना. कुठून आला? द्वारकेहून आलो. द्वारके लय लांबून आलो. कशासाठी आला? म्हटलं असं कळलं की तुमच्या घरी काम मिळतं, काम, म्हणून तुमच्याकडे काहीतरी काम करायचं. नाथ महाराज म्हटले आमच्याकडे कामाला माणसं आहे. नाथ महाराज बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे, धोत्रावाले माणसं गरीब असतात. लोकांना वाटतं असं न शिकलेला गरीब, असं काही नाही. कीर्तनकार नाही सांगत. रामकृष्ण हरी भजन करणारे असे काही माणसं पाहिले मी की ते अखंड मंत्राला येईपर्यंत भजन करतात, रामकृष्ण हरी म्हणतात, रामायण वाचतात, भगवद्गीता वाचतात. खूप श्रीमंत लोक आहेत महाराज, वारकरी आहेत. अजिबात तुम्ही असं गरीब समजत जाऊ नका वारकरी. वारकरी खूप श्रीमंत. मी खूप फिरलो महाराष्ट्रात, मला विचार खूप लोक पाहिजे महाराज, खूप श्रीमंत आहेत. नाथ महाराज तर श्रीमंताचे राज. म्हटलं आमच्या घरी कामाला माणसं आहेत, तुम्हाला राहायचं असेल तर तसंच राहा. तसंच राहा म्हणल्यावर तसं कसं राहता? म्हटलं काहीतरी काम करावं लागेल ना. नाही म्हटलं काम ज्या दिवशी लागेल तेव्हा सांगू. नाथ महाराजांच्या घरी आलेला तो ब्राह्मण राहायला लागला म्हणे. आणि राहत असताना एक दिवस गोदावरीवरून पाणी आणायलाच कोणी नव्हतं. त्याला हाक मारली, हो कावड घ्या गिरजाबाईनं, कावड घ्या आणि ती कावड गंगेवरून भरून आणा, पैठणच्या गंगेवर रानामध्ये रिचायचं. लई आनंद झाला होता, लई आनंद झाला. मला काम मिळालं, मला काम मिळालं, मला काम मिळालं. त्या ब्राह्मणानं द्वारकेहून आलेल्या पाहुण्यानं खांद्यावर कावड घेतली, गोदावरीमध्ये गेला आणि रोज कावडीनं पाणी आणून टाकायचं. अशी 12 वर्ष पाणी भरलं. 36 वर्ष नाही, नीट ऐका जरा. किती वर्ष भरलं? 12 वर्ष. सगळी प्रमाण देतो तुम्हाला पुढे ऐका. 12 वर्ष पाणी भरलं. 12 वर्ष पाणी भरताना मात्र तुम्हाला गंमत सांगू, नाथ महाराजांचा एक नियम होता. दुपारी 12 वाजेपर्यंत कुणालाच जेवायला द्यायचं नाही, हरिपंडिताला सुद्धा नाही. नियमातले होते नाथ महाराज, आमच्या गुरुवारी रखमाजी महाराजांसारखे. संप्रदायात नियमातला एकच बॉय होतो म्हणजे आमचे महाराज. नियमाच्या बाहेरचा विद्यार्थी ठोकलाच महाराज, हाणलाच. ते पोरांचं जरा दुर्भाग्य आहे, यांना मार नाही. आम्हाला विचारा, बैराम महाराजाला विचारा, मला विचारा. लय मार, माझ्या इतका तर कोणीच खाल्ला नाही, म्हणायचंच नाही. माझ्या इतका रखमाजी महाराजांचा मार खाणारा पोरगा महाराष्ट्रात सापडायचा. कारण तेवढा कुटाने खोर होतो, पिक्चर पाहायला जायचो, हाणलाच पोरगा. काही कुटाने महाराज, काही रेल्वेच्या रुळावर दगडच ठेव, हाणला पोरगा मार. इतका मार खाल्लेला विद्यार्थी आहे मी. म्हणून आमचे महाराज म्हणत असतात, त्या साखरेला मी दगडाची वीट बनवली, दगडाची वीट बनवली. हो बघा महाराज, खरंच सांगतो, दगडाच्या विटा तयार करणारा कारखाना फक्त पैठणला एकनाथ महाराज प्रसादी वारकरी यांचा. मी तुम्हाला याच्यापेक्षा पुढे सांगू, जी वीट आळंदीला तयार होत नाही ना, ती वीट पैठणला तयार होते नवले महाराजांच्या संस्थेमध्ये. मी माझा अनुभव सांगतो. संस्थेतून शिकलेले काही विद्यार्थी आळंदीच्या जोग महाराजांकडे आले. काहीच येत नव्हतं, स्वर लागत नव्हता, सा लागत नव्हता, मध्यम लागत नव्हता, धागिनता येत नव्हता, तालात येत नव्हतं. चांगले वादक झाले, चांगले कीर्तनकार झाले महाराज. कुणी घडवले?
दगडाच्या विटा तयार करण्याचं काम फक्त गुरुवरे महाराजांनी केलेलं आहे. महाराज शब्द नाही तो, शब्द नाही तो. अंगाची कातडी काढली आणि गुरुवरे महाराजांच्या पायात घालून चप्पल करून दिली ना, तरी सुद्धा उपकार फिके पडतील महाराज. कृतज्ञता प्रगटच होऊ शकत नाही महाराज, बोलताच येऊ शकत नाही महाराज. वर्णनाच्या पलीकडचे उपकार आहेत महाराज, खूप उपकार आहेत, मी सांगू शकत नाही तुम्हाला शब्दामध्ये महाराज. खरंच सांगतो, इतके उपकार. नियमाच्या पलीकडे चाललंच नाही महाराजांना, जमलंच नाही महाराज. एक सेकंद सुद्धा जमलं नाही हो, अजूनही जमणार नाही. नियम म्हणजे नियम. ऐका, पहाट 4ला म्हणजे 4ला आजही महाराज गळ्यामध्ये विना घेतात. हो, पहिले महाराज आहेत. महाराष्ट्रातला पहिला वारकरी पाहिला असेल तुम्ही. कीर्तनाला गेल्यावर लोक दक्षिणा विचारतात, कीर्तनाला गेल्यावर लोक कसं काय सिस्टीम विचारतात, वादक कसं काय विचारतात, मंडप कसा आहे, लोक किती येतात कीर्तनाला, तुमच्या गावात लोकसंख्या किती आहे, काय विचारतील लोक सांगता येत नाही. आमचे महाराज कीर्तनाच्या गावात गेला म्हणजे तुमच्या गावात विना आहे का? मला सकाळी काकडा करायचा म्हटलं, विना आणून द्या अगोदर. काय महाराज, अशा महात्म्याच्या संगतीत राहायला मिळालं आम्हाला. खरंच आम्ही भाग्यवान आहेत महाराज. आणि आमच्यापेक्षाही भाग्यवान ही मुलं आहेत बघा, ज्यांनी महाराजांचा फिरता सप्ताह केला बघा. खरंच सांगतो, आम्ही तरी शिकून महाराष्ट्रभर फिरलो, कीर्तन करत बसलो, पैसे कमवत बसलो. या पोरांसाठी जोरात टाळी वाजवा. त्यांनी 19 वर्ष सप्ताह केला महाराजांचा. हो, महाराजांच्या हृदयातलं जाणलं त्यांनी, अण्णांच्या हृदयातलं जाणलं. ते कधीच म्हणले नसते अण्णा महाराज कुणाला. महाराज मी सांगतो तुम्हाला, मी ओळखू नये अजिबात कुणाला म्हणले नसते ते असं करा, ते म्हणूच शकत नाहीत. आम्ही महाराजांना गाडी घेतली होती, मला अजून आठवतं. आणि ते गाडीची वर्गणी चालू होती, पैसे आणि नाथषष्ठी आली होती म्हणून सगळे विद्यार्थी याच्या हॉलमध्ये बसलेले होते पैठणच्या. आणि तेवढ्यात महाराज आले रामायण सांगायला. दुपारच्या वेळेला महाराज आले, नेमकं मी बसलो होतो, मला अजून आठवतं. तर ती वर्गणी देताना महाराज काय म्हणले माहितीये का, एखाद्याला त्रास होत असेल तर ती गाडी मला नको. कोण माणसं आहेत महाराज? अहो, असे काही गुरु आहेत, ते गाड्या मागतात पोरांना, त्या गाड्या असे गुरु आहेत. चल काढ तुझे 5,000, चाल माझ्याकडे तुझे 25,000 काढ, माझ्याकडे शिकला. काय आमचे महाराज आहेत. महाराज काय म्हटले ते, तुमच्या वर्गणीचा त्रास कोणाला होत असेल, हे पोरांना त्रास देऊ नका. कोणी नाही महाराज, जगात कोणी नाही महाराज, कोणी नाही. तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला खरंच नाथ महाराज पाहायचे असतील कलियुगातले, तर काल्याच्या दिवशी आमचे महाराज येतीलच. महाराजांना पाहणं म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं दर्शन आहे महाराज. कोरेकर बाबांना पाहणं ज्ञानोबारांचं दर्शन आहे. आमच्या अण्णांना पाहणं, गुरुवरे कृष्णाजी महाराजांना पाहणं तुकाराम महाराजांचं दर्शन आहे. हे संतांची दर्शन आहेत महाराज आपल्याला. कोण संत आहेत? हे संत आहेत महाराज कलियुगातले, हे संत आहेत. दुसऱ्यासाठी जगत आलेत, नियमामध्ये जगत आलेत. नियमाचा फार महत्व. चला इथून लांबलो होतं आपलं नियम नियम. चला विठाला विठाला. नाथ महाराजांचा नियम होता, 12 वाजेपर्यंत दुपारी पूजा होईपर्यंत घरात कुणाला खायला द्यायचं नाही. आणि ऐका ऐका, तो जो पाहुणा होऊन आलेला होता ना, तो द्वारकेहून आलेला, कावडीनं पाणी भरायचं ना, तर गोदावरीवरून पाणी आणायचं खांद्यावर. नाथ महाराजांचा वाड्यावर ते पाणी रिचायचं ना, तर एवढ्या कावडी भरून आणल्यामुळे त्याच्या पोटात भूक लागायची. तो सामान्य नव्हता कोणी महाराज, भगवान विश्वाचा मालक होता. मी देवाच्या आवडीचा भाविकसाठी सांगतोय तुम्हाला. जसा भरत सांगितलंय ना, तसं हे उदाहरण सांगतो. ऐका ऐका, एक वर्षभर ध्यानात राहील तुमच्या. ऐका, देवाच्या आवडीचा भाविक सांगतोय. ऐका ऐका. आणि त्याच्या पोटात भूक लागली ना, गपचिप वेगळा स्वयंपाक करायची गिरजाबाई. कोण गिरजाबाई? कोण नाथ महाराजांचं घर. ऐका ऐका, गिरजाबाई वेगळा स्वयंपाक गपचिप करायची. आणि त्या श्रीखंड्याला तो जो पाणी भरायचा ना, त्याला ते स्वयंपाक गपचिप जेवायला द्यायची. तर तो श्रीखंड्या म्हणायचा, गिरजा माता, नाथ महाराज काय म्हणतील, तुमचा नियम मोडेल, तुमचं पातिव्रत्य भंग होईल. नाथ महाराज अजून जेवायचे राहिलेत, अजून पूजा संपायची राहिली, आणि त्याच्या अगोदर तुम्ही मला जेवण वाढतात. तर ती गिरजाबाई म्हणायची, श्रीखंड्या, तुला माझ्या कपाळाच्या कुंकवाची शपथ आहे, कधी त्यांना सांगू नको, पण तू पाणी घेऊन येतो ना, तुझ्या पोटातली ती भूक मला जाणवते. काय हृदय असेल महाराज, काय भावना असेल महाराज, काय हृदय असेल बाईचं महाराज. अरे रे रे, अशी माता नाही हो, असं घर नाही हो. काय ते नाथ महाराज. महाराज 12 वर्ष देवानं गोदावरीमध्ये जाऊन रडावं महाराज, देवानं रडावं. गिरजाबाईच्या प्रेमासाठी असं प्रेम केलं पाहिजे माणसाने महाराज. ऐका, 12 वर्ष पाणी भरलं. 11:15 वाजल्यामुळे आपले 12 वर्षानं नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं. प्रमोशन मिळतं नाही अजून तुम्हाला, 18ची तिकडे प्रमोशन मिळत. प्रमोशन मिळतं नोकरीमध्ये बरं का, नोकरी करणाऱ्याला प्रमोशन मिळत असतं. प्रमोशन मिळालं 12 वर्षानं. पाणी आणायचं काम कमी झालं. आणि मग द्वारकेची मूर्त एक रागात ठेवण आमच्या महाराजांची. द्वारकेची मूर्त
द्वारकेची पाणी वाय हरी कावडी पाणी वाय हरी कावडी सखड्या चंद श्री खंड्या चंद 12 वर्षानं त्याला श्रीखंड्या नाव ठेवलं आणि श्रीखंड्याला काम दिलं. म्हटलं आता प्रमोशन झालं, लई मोठे मंदिरात देवेत पूजा करायला वेळ जातो, चंदन उगाळा. आणि मग श्रीखंड्या चंदन उगाळायला लागला. गंमत बघा, ज्याला चंदन लावायचं तोच चंदन उगाळायला. चंदन कुणाला लावायचं? अय भांबेरी, चंदन लावायचं कुणाला? देवाला. चंदन कोण उगाळतं? भगवान. पाणी कोणाचं आहे? पाणी देवाचं. कोण भरतय पाणी? 12 वर्ष चंदन उगाळलं व श्री गंगा तीरी दूध 12 वर्ष 24 वर्ष निघून गेले आणि 24 वर्षानं मोठं प्रमोशन मिळालं. तुम्ही कीर्तनाला बसायला चटया टाकल्या, लोक कीर्तनाला बसली, विद्यार्थ्यांनी चटया टाकल्या, ग्रामस्थांनी हो ते तरुण मंडळानं चटया टाकल्या. हो आता तुम्ही कीर्तनाला बसली, आता त्याला प्रमोशन दिलं 3रं. म्हटलं ऐका ऐका, अय श्रीखंड्या, लोक कथेला येणार आहेत, रामायणाला येणार आहेत, चटया टाका. बघा, ज्याची पोथी आहे ना तोच चटया टाका. काय गंमत आहे, ज्याची कथा आहे तो चटया हातात. त्यांना चटयावर बसायचं नाही गणेश महाराज. श्रीखंड्याला चटईवर बसता येत नव्हतं, त्यानं मागं पोत्यावर बसायचं सगळ्यात शेवटी. आणि नाथ महाराज पोते सांगता सांगता म्हणायचे, श्रीखंड्या, या जगात एकच देव आहे. तो म्हणायचं, हो इथंच आहे बसलेला, एकच आहे. काय गंमत आहे बघा, ज्याची पोथी आहे तो पोथी ऐकायला, ज्याचं कीर्तन आहे तो कीर्तन ऐकायला, ज्याचं पाणी आहे तो पाणी भरायला. ऐका ऐका, ज्याला चंदन लावायचा तो चंदन उगाळायला. निळा म्हणे देव राबे दत्त चोपदारी करीत श्रीखंड्याच्या चंदन उगाळून. पण याच चालीनं महाराष्ट्रभर फिरलो, दुसरं काही येत नाही मला, तेवढंच येतं बरं. काय अशा गोड चाली आमच्या महाराजांच्या, काय चाली, त्या चालीत अर्थ आहे महाराज. म्हणतात कुठून शिकले? हे आमच्या रखमाजी महाराजांची चाल आहे, त्याशी तयार केली चाल आहे, कुणाची नाही. अशी मस्त सगळं मधला अंतारा, त्याच्यामधला अंतारा, वर जातो त्याला वरचा अंतारा, लय ज्याचा असा खाली आवाज आहे माझ्यासारखा, दीपक महाराजासारखा, असं जे खाली आहे त्याला खालचा अंतारा, लय उच जातो असा सोपान मारतो, वरचा म्हणतो वरचा, असं प्रत्येकाच्या असं ठेवून घेऊन तुम्हाला विटा तयार करण्याचा कारखाना फक्त रखमाजी महाराज हे आमच्या महाराजांचा आहे. चला, अर्थ असा एक एक वाटेल ते काम. असे बोलता बोलता 36 वर्ष काम केलं, 36 वर्ष काम केलं. पोथी संपली की प्रसाद द्यायला पण देऊ, घ्या प्रसाद, कुणाचा आहे? देवाचा. प्रसाद द्यायला कोण आहे? ज्याचा प्रसाद आहे तोच प्रसाद वाटायला. 36 वर्ष वाटेल ते काम केलं. माझा प्रश्न आहे तुम्हाला, नाथ महाराजांना माहिती आहे का देव माझ्या घरी आहे? माहिती असल्यावर काम करू देतील का नाथ महाराज? माहिती नाही, कारण काय मग भाविकाची आवाज भाविकाची आवडी देवा. नाथ महाराज रूपी भाविक देवाला आवडलं, वाटेल ते काम केलं, करी सेवा निजप्रती. भरतासारखा भाविक बना, नाथरायांसारखा भाविक बना, ज्ञानोबरायांसारखा भाविक म्हणा. ते सावता महाराज आता आले म्हणून धन्य ते आर, ते आर त्यांचं रत्नाची ते खान. जन्मला
काय केलं आमुची मायाची जात शे लावू बाबा किती अभंग म्हणतात या सगळ्या संतांची वाटेल ती कामं केली की नाही देवाने करी सेवा निज प्रीती सावता महाराजांच्या मळ्यात कुरतो लागायचा हो त्या सेना महाराजांना दाढी करू लागायचा बिदरच्या बादशाची दाढी केली देवानं दाढी केली महाराज ऐका ऐका करी सेवा निज प्रीती हो किती उदाहरणं मला तुम्हाला सांगता येतील महाराज तुम्ही भाविक बना भाविकाची आवडी देवा काय करतो करी सेवा निज प्रीती 5 मिनिटं राहिले 11 एक भाविक सांगतो आणि थांबतो शेवटचा एवढा ऐकायचा आता आठवला मला हे भागवतामध्ये 2500 भाविक किती भाविक आहेत भागवतात 2500 2-5 वर्ष काही संपायचे नाही ते एक सांगतो भागवतामध्ये उद्धव आणि भगवान बरोबर असायचे काय आणि उद्धवानं कायम देवाला विचारायचं देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता भाविक आवडतो मातांनो ऐका भांबेरीकर ऐका एक वर्षभर ध्यानात राहील तुमच्या कोणता भाविक आवडतो ओ देवा कोणता भाविक आवडतो भगवंतानं म्हणावं मला द्रौपदी आवडतो कोण आवडतो द्रौपदी त्या द्रौपदीचं नाव घेतलं का त्या उद्धवाला जळकी सुटाई तुझ्याकडे जळकी आहे
लय बेकार. सगळ्यात वाईट काय आहे सध्या तर जळकी. एखाद्याला कीर्तनाला लागला जळायला, एखाद्या नियोजन केलं लागला जळू नका. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ना, ज्याचं त्याचं वेगवेगळे पण आहे. कुणाला काय काय कशाला चालतं, कुणाला नाव ठेवतं काय, ज्याचं त्याचं जे चालायचं ते प्रारब्धाला चालणार आहे मारे. एखादं गरीब 40 रुपयाला काय छाप झाली कोरोनाच्या काळात. कोरोनाच्या काळात त्या लोकांना खाली मला सांगा बरं. अहो लोक म्हणतात किराणा त्यात काही उराणा. कोरोनाच्या काळात किराणावाल्याचे दिवस आले, सगळ्याची दुकानं बनवून त्याचं 2 तास होतं की नाही. का प्रारब्ध आहे ते, ज्याचं त्याचं प्रारब्ध. 400 पोरं एका पाठाला असतात, 100 पोरं आमच्या महाराजांकडे पाठाला असतात. त्याच्यातले सगळेच कीर्तनकार होत नाही, एखाद 2 कीर्तनकार होतात, एखाद 2 गायक होतात, एखाद 2 ढोराच्या मागे जातात. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. असं अजिबात मग त्याने अभ्यास केला नाही, त्याने काही पाठ केलं नाही, त्याने काही रियाज केला नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं. ते उद्धव जळायला लागला. देवानं ते लक्षात आलं. देवाचे ते जळण्याचं कारण असं होतं, देवाची सख्खी बहीण सुभद्रा आहे. सुभद्रा, बलराम आणि कृष्ण तिघाचं मंदिर जगन्नाथला. गणेश महाराज तुम्ही जाता ना तीर्थयात्रा घेऊन जाणारे जे आहेत जगन्नाथ, सुभद्रा, बलराम आणि कृष्ण भगवंताच. ती सुभद्रा देवाची सख्खी बहीण आणि मांडलेली बहीण. तुमच्याकडचं मला माहिती नाही. आता इकडे आंबड तालुक्यात तुमच्याकडे नियम कसा आहे, मांडलेल्या बहिणीला अधिकार जास्त आहे का सख्या बहिणीला? अहो सख्याच बहिणीला अधिकार जास्त आहे. मांडलेल्या बहिणीला तुम्ही एखाद्या वर्षी साडी नाही घेतली तुम्हाला तक्रार करणार. तुम्ही सख्या बहिणीला घेऊ नका, ती म्हणते काढ हायवेत जमीनदार. माझा पण अधिकार आहे. सख्या बहिणीचा अधिकार जास्त आहे. देवाची बहीण कोण आहे? सुभद्रा. आणि मांडलेली द्रौपदी. बरं देवाच्या मुखाला नाव कोणाचं महाराज? कायम द्रौपदीचं. देवाच्या ते सुभद्रेच्या उद्धवाच्या जळतं लक्षात आलं. देवाने त्या सुभद्रेचा उद्धवाचा हात धरला आणि सुभद्रेच्या घरी आणले. सकाळची वेळ होती, सुभद्रा दात घासत होती. एवढ्या सकाळी भगवान येताना पाहिला आणि विचारलं, दादा एवढ्या सकाळी आलास माझ्याकडे, काय रे काम? एकादशी, द्वादशी, त्रयोदशी 2-4 दिवस झाले बघ. म्हटले खायलाच काही भेटलं नाही, लवकरात लवकर काहीतरी खायला दे मला. सुभद्रेला भगवंतानं खायला मागितलं. सुभद्रा म्हटली, दादा मी ताताशी दात घासायले, दात घासताना तोंड धुणार, तोंड झाल्यावर आंघोळ होणार, 2 वाजता मिळेल, 2 वाजता मग एक काम कर दादा, समोरच्या रूम मध्ये टोपलीमध्ये फळ खा, तोपर्यंत मी स्वयंपाक करते. देवाला कुठं खायचं होतं? सफरचंद हातामध्ये घेतलं, माझ्याकडे बघा चाकू घेतला, माझ्याकडे बघा भांबेरी, चाकू घेतला आणि सफरचंद कापायचं सोडून बोटच घेतलं कापून. बोटातून असं टप 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 रक्त गळायला लागलं आणि उद्धवाने आवाज दिला, सुभद्राताई, ओ सुभद्राताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंदी आणा बांधायला. आणि मग सुभद्रा चिंदी सापडाली. तळमजला, किचन रूम, बेडरूम, आपल्याच बंगले लहान. अरे आताचे बंगले भारी भारी बंगले आलेत महाराज. आता मला पाहायला मिळतात बंगला. फेटा बांधूस तर माणसाचा हात सोडून जमत नाही. फेटा बांधूस तर तो जर बाजूला गेला तर आपल्याला खाली उतरता येत नाही. एवढे भारी भारी बंगले आहेत आपले. तर ती देवाची बहीण आहे. आपल्याच बायकाला दिल दिवाना, स्वतः रबने बने जोडी, हमकार करणे वाले धूमाचे. माझं लग्न झालं, मला अनुभव आहे. ऐका, महिन्याला 2 साड्या जर आपल्या बायकोला आणावं लागतात. देवाची बहीण आहे. 15-20 कपाट भरून साड्या तिच्याकडे, साडीकडे जात नाही. देवाने पुन्हा एकदा आवाज दिला, सुभद्राताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, चिंदी येत नाही. तिचं घर सोडलं. आता ऐका, देवाच्या आवडीची भाविक कळेल, देवाच्या आवडीची. जसा भरत, जसे नाथ बाबा, तशी एवढी द्रौपदी. ऐका, कायम ध्यानात राहील. असा हात धरला आणि उद्धवाला घेतलं. ते सुभद्रेचं घर सोडलं, द्रौपदीच्या घरी आले. द्रौपदी माता डोक्यावर तुळशी पदर घेऊन तुळशीला पाणी घालत होती. चांदीचं ताट तुळशीला पाणी चाललं होतं, भजन करत होती. हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे कृष्णा कृष्णा कृष्णा. तुळशीला पाणी
तांब्या सोन्याचा आहे, वा 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 वा. तांब्या सोन्याचा, ताट चांदीचं आहे, तुळशीला पाणी चाललंय आणि तेवढ्यात भगवान येताना दिसला. आपल्या 11 वाजल्यामुळे देवाच्या बोटाचं रक्त पाहिलं आणि ताट आणि तांब्या दिला. धावतच गेली आणि देवाचं बोट आपल्या हातात घेतलं. दादा किती कापलं रे हे, थांबा याला चिंजी बांधते, घरात जाणार कधी, चिंजी सापडणार कधी, दादाच्या बोटाला बांधणार कधी. एवढा विलंब सहन झाला नाही. डोक्यावरचा पदर खाली घेतला, त्या पदराला असा हात घातला, फाडायचाच होता पदर, तेवढ्यात उद्धवाने हात धरला. ओ द्रौपदी, तुम्हाला माहिती नाही म्हटले, जोपर्यंत बाईच्या कपाळावर कुंकू आहे तोपर्यंत तिने पदरातून साडी फाडायची नसते. भांबेरीकर मातांनो घरी घेऊन जा, 18 विश्व दारिद्र्य येऊ द्या, पण तुमचा मालक जर जिवंत आहे तर पदरातून कधी साडी फाडायची नसते. धर्मराजा जिवंत आहे, भीम जिवंत आहे, अर्जुन जिवंत आहे, नकुल जिवंत आहे, सहदेव जिवंत आहे आणि द्रौपदी ताई तुम्ही पदरातून साडी फाडता, शोभत नाही तुम्हाला. द्रौपदीने दिलेलं उत्तर ऐका. द्रौपदी म्हणते उद्धवा बरोबर आहे, जोपर्यंत बाईच्या कपाळावर कुंकू आहे ना तोपर्यंत तिने पदरातून साडी फाडू नये. पण ऐक ना उद्धवा, माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचे या दादाच्या हातात. डोक्यावरचा पदर खाली घेतला, त्या पदराला फाडून पदर बांधला. चिंधी बांधले वा वा त्यांच्या कविता आहेत. वामन पंडितांनी द्रौपदीचं चरित्र लिहिलेलं आहे, त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे, फार गोड पद आहे. चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या पोटाला फाडून भरजरी शेला. डोक्यावरचा पदर फाडला आणि देवाच्या बोटाला चिंदी बांधली. भरजडी ग पितांबर दिला फाडून, दिला फाडून. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. कपाळाच्या कुंकवाचा विचार केला नाही मायबाप, डोक्यावरच्या कपाळाच्या कुंकवाचा विचार केला नाही. डोक्यावरचा पदर फाडला आणि देवाच्या बोटाला 2 इंचाची चिंदी बांधली. किती? 2 इंच चिंदी किती राहते? 2 इंचाची. बोटाचं रक्त जाऊ नये म्हणून. तर त्याच द्रौपदीवर संकट आलं. दुःशासनानं तिची साडी ओढली. कौरवी पांचाली सभे माझी आणली. संकट असं आलं, कौरवानं तिला पांचालीला भर सभेत आणलं, वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, साडी ओढली. तर तिनं हात वर करून देवाचा धावा केला. देव धावला. देवानं तिला साड्या पुरवल्या नाहीत. नीट ऐका जरा, हे साड्या पुरवल्या नाहीत. 2 बोटाची चिंदी बांधली लक्षात आली देवाच्या, आणि चिंदी बनवून देव साडी झाला. अवतारच घेतला देवाने त्याच्यासाठी. वस्त्रहरणे वस्त्रे कैशी झाली माऊली, लाल रे गोडा माऊली वस्त्र झाली. ज्ञानोबा म्हणतात, संत म्हणतात, आमचे संत म्हणतात देव साडी झाला. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी बनायचा. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी बनायचा. दरबार विचार करायला लागला, अरे साडी बीच नारी है. नारी ही साडी संपत कशी नाही? देव साडी बनला होता. 2 इंचाची साडी तिनं कपाळाच्या कुंकवाचा विचार न करता दिली. देवाला तिला लाखो साड्या द्याव्या लागल्या. देवाला साडी बनावं लागलं. तुम्ही 2000 रुपये तरी घेऊन बघा. 2000 रुपये म्हणजे मामूली गोष्ट आहे.
लई मामुली गोष्ट आहे. आपण बसलेल्यापैकी प्रत्येकाने जर 2,000 रुपये दिले ना सप्ताहाला महाराज, एका आईला 2,000 रुपये द्यायला काही हरकत नाही महाराज. अहो 2,000 रुपये हिशोब करा महाराज, नुसते पुड्याला खालते पुड्याला महाराज. केतन किंग, टायगर, वजीर बाबा, हिरा गोवा, पृष्ठवाल, गोडफ्लॅक, क्लासिक, गोडंगरम, परमा, कोंबडा, मजूर, गायच्या एका दमात 200 पुड्या सांगितले तुम्हाला. 10च्या 4 बाबा होत्या, 2 झाल्या, आता 2. 10च्या 2 गोवा येतात, 2 गोवा. माझ्या पुढ्या सगळ्या पाठ आहेत. ती म्हणाल तुम्ही खाता काय, मला काही नाद नाही असला तरी डोकं लावू नका, नुसतं ऐका. या सगळ्या ज्या पुढ्या आहेत 10 रुपयाला ब्रिस्टॉल घालते, 10 रुपयाला. तिसरीचं पोरग ब्रिस्टॉल आणतोय. दुकानदार म्हणतो कुणी सांगितलं आमच्या पप्पांना पुढच्या येड्या बाबतीत तिसरीचं मार. अरे तिसरीचं पोरग पुड्या खातंय 200 रुपयाच्या. 200 रुपये रोज धरा नुसता एका पुढेचा, तर 3 दोन्ही 6,000 रुपये नुसतं पुड्याला जातात रे पोरांना. 5,000 रुपयाचं व्यसन करता तुम्ही महिन्याला. 2,000 रुपये जर वर्षातले तुम्ही देवाला देत असाल तर लाखो हाताने देवाला तुम्हाला द्यावं लागतं महाराज. लाखो हाताने देव त्याच्यासाठी देत असतो. म्हणजे एवढा फिरता सप्ताह चालू आहे ना. आजपासून माझं वाक्य घरी घेऊन जा. आमच्या या भागवत महाराज, हे काय भागवत महाराज बळीराम महाराजाचा नाही, हे काय आमचा नाही, आमच्या गुरुवारी रखमाजी महाराजांचा सप्ताह आहे. हा गुरुवारी अण्णांचा सप्ताह आहे, साधूचा सप्ताह आहे. साधूचा सप्ताह जर ही मंडळी करत असतील, तन मन धन देत असतील, त्यांना काय या पिरियडमध्ये कमी कार्यक्रम नाहीत महाराज. इथं सध्या डायरीमध्ये जागा नाही, 15 मे पर्यंत मला जागा नाही. कुणालाच नाही महाराज, आम्हीच नाही, कुणालाच जागा नाही. कोणी समजायला आहे, कोणी गायन करायला आहे, कोणी भागवताला आहे, कोणी रामायणाला आहे, कोणी चाली म्हणायला आहे. तरी सुद्धा एवढे कार्यक्रम सोडून ही आमची विद्यार्थी जर महाराजांचा नामघोष, महाराजांचा हा फिरता सप्ताह भांबिरीत करत असतील तर अजिबात असं कोणी मनात आणू नका. वर्गणी द्या. तुमच्या जवळचे 2, 5, 2 काय तुम्हाला देता येतील घरी गेल्या गेल्या पहिले काढा आणि उद्या सगळी दाणून द्या. बघा बघा किती आनंद येईल महाराज. तुम्हाला 10 हाताने देवाला द्यावं लागेल. हे साखरे महाराजाचं वाक्य माझं नाही, संतांचं वाक्य महाराज. द्यावंच लागतं महाराज देवाला. 2 बोटाची चिंधी बांधली हो द्रौपदीनं महाराज. देवाला तिच्यासाठी अवतार धारण करावं लागला. कारण काय? भाविकाची आवडी देवा. एकच कारण त्याचं. द्रौपदी देवाच्या आवडीची भाविक आहे, भरत देवाच्या आवडीचं भाविक आहे, नाथ महाराज देवाच्या आवडीचे भाविक आहेत. महाराज 11 वाजून गेले, कळलं आम्हाला. भाविकाची आवडी देवा. देवाला भाविक आवडतो, देवाला भाविक आवडतो. 1 तास त्याच्यातच घालवला तुम्ही, कळलं आम्हाला. तो देव त्याच्यासाठी काय करतो? हिंडे तया मागे पुढे, मागे उभा राहतो, पुढे उभा राहतो, मागे पुढे उभा राहा संभाळी आली आघात निवाराया, असं मागे पुढे उभा राहतो. आमच्या महाराजांच्या जीवनातली एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. आम्ही अंबड तालुक्यामध्ये चिंचखेड नावाचं गाव बरं का, खाली आपला पाचोड रोड आहे ना, पाचोड अंबड रोड, त्या रोडला एक चिंचखेड नावाचं गाव. माझ्या जीवनातली घडलेली गोष्ट. आणि तिथं महाराजांनी आपल्या भांबेरीला जसा 2001 साली रामकृष्ण हरीचा सप्ताह केला ना, त्या चिंचखेडच्या एका व्यक्तीचं महाराजावर खूप प्रेम आहे. आणि महाराजावर काही काळ आमच्या रखमाजी महाराजांना त्या माणसानं सांभाळलेलं आहे. महाराज टेलर काम करायचे आणि टेलर काम करत असताना त्या काळात महाराजांची परिस्थिती खालवलेली होती. चंदनापुरीला आमच्या रामेश्वर महाराजांना ज्ञात असेल, माहिती असेल, आपल्या विद्यार्थ्यांना माहिती असेल. आणि त्या कालखंडात महाराज काही दिवस त्याच्याकडे राहिले कामानिमित्त बरं का. हो, वारकरी संप्रदायामध्ये जोग महाराजांच्या संस्थेतले पिता पुत्र शिकणारे फक्त एकच आहे, ते म्हणजे आमचे रखमाजी महाराज आणि कृष्णाजी महाराज बरं का. संस्थेचे दोघी पण विद्यार्थी महाराज. महाराष्ट्रात लई महाराज लोक पाहायला मिळतो तुम्हाला. लई उताडा आला त्यांचा कोणत्याही कोपऱ्यात. पण ऐका, हो जोग महाराज म्हणूस तर डोळ्याला पाणी येणारा महात्मा म्हणजे रखमाजी महाराज. नुसतं पांडुरंग बाबा म्हटलं, फुले बाबा म्हटलं, पुरेकर बाबा म्हटलं, हृदयातून पाणी डोळ्यात यावं. एवढी भावना कोणाची नाही, संस्थेवर एवढी भावना नाही महाराज. खूप महाराज म्हणून जोग महाराजांची संस्था. म्हणून त्या एका कीर्तनाला गेलो मी आणि एक महाराज असं पाठ थोपटून म्हटले, मी जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी आहे. लई चाली म्हटले. आदल्या दिवशी माझं कीर्तन होतं त्यांच्या, अशी पाठ थोपटली त्यांनी, मी जोग महाराजांचा विद्यार्थी. दुसऱ्या दिवशी माझं कीर्तन होतं. मी पण कमी चाली नाही म्हटलो गणेश महाराज, मी 5-50 जास्तच म्हटलो त्यांच्यापेक्षा. मी बी पाठ थोपटली, मी पण रखमाजी महाराजांचा शिष्य आहे म्हटलं. अरे मी पण एकनाथ महाराज प्रसादिक वारसा, आमचे काय कमी आहे काय? आम्ही कमी नाही महाराज, आम्ही रखमाजी महाराजांचे शिष्य आहेत, आम्ही अण्णांचे शिष्य आहेत. आमच्याकडे तेवढीच तयारी. तुम्ही कथा सांगायला लावा तेवढ्याच कथा सांगू, तुम्ही चाली म्हणायला लावा तेवढ्याच चाली म्हणाला. पकवाच अरे याच्यात एकही तयार नाही असं नाही. एकच संस्था आहे महाराष्ट्रात सर्व गुण संपन्न विद्यार्थ्यांना बनवणारी, ती म्हणजे एकनाथ महाराज प्रसादिक संस्था. गुरुवारी रखमाजी महाराज, गुरुवारी कृष्णाजी महाराज. असा परिपक्व विद्यार्थी. नुसतं गायन नाही येणार, गायनासहित पक्वाचं येणार. मी आमच्या महाराजांना एकदा विचारलं होतं, म्हटलं महाराज एक विषय जर असे सगळ्याला दिले तर भलं हांड महाराजांनी मला. तुला काय करायचं म्हटलं, भायताड बेलणे असा शब्द होता. हे भायताड बेलणे, तुला काय करायचं एक विषय सांगतो. म्हणजे महाराजांचं फार कठीण काम महाराज, लई कठीण महाराज. चिंचखेडचं सांगतो तुम्हाला, कसा देव माग पुढं उभा राहून रक्षण करतो साधूचं बरं काय. तर त्या चिंचखेडला रामकृष्ण हरीचं सप्ताह. आमचे पोरं म्हणजे कसं असतं ते आमचे महाराज म्हणत असतात, विद्यार्थी माकडे याच्यात काय बदल. त्यावेळेला आम्हीच विद्यार्थी होतो. त्या माणसात होता मोसंबीचा बाग.
त्या चिंचखेडचा सप्ताह ज्यानं ठेवला ना बैरामा तुम्ही होते हा खांडा त्याचा होता मोसंबीचा बाग. आता पोरं मोसंब्या खायला काही कमी नाही महाराज. पोरं म्हणजे माकडं असतात महाराज. त्याला संस्थेवर जेव्हा सप्ताह ठरवला तेव्हाच म्हणले बरं का एवढे पोरं काय न्यायचे नको बा म्हटलं. सप्ताहाला 100 पोरं होते त्या 100 तो म्हटला 100ची 100 घ्या म्हटलं. हे नवीन आलेले विद्यार्थी हे पोरं माकडं असतात. तुमच्या मोसंब्याचा नाश करतील, तुमच्या मोसंब्या खातील. मी कितीही आवडले तरी पोरं मला आवडत नसतात. महाराजांनी त्याला तिथंच सांगितलं पलंगावर बसल्या बसल्या. पण गडी म्हटलं नाही नाही मोसंब्या पोरांसाठी नाही तर मग कोणासाठी. तुम्ही गंमत आहे का काय म्हटलं तो मोसंब्या पोरासाठी पण आमची पोरं मार तिथं गेलो ना तो काय करते ना आम्हाला राहायला चांगलं रूम दिलं नाही. पोरं केले स्लॅपवर राहायला. स्लॅप मध्ये ऊन लागायचं मग पोराला त्याचा राग यायचा. मग पोरं काय करायचे माहिती का त्याच्या मोसंब्या कमी खायचे नासाडा जास्त खायचे. त्या मोसंब्या खायचे कमी पण त्याचा नासाडा जास्त असा कॅन्डी असायच्या दूध त्यात मोसंब्या भरून चोलून टाकायचे. नुसतं राडा मारा काय नाही. एक मोसंबीला एक झाडाला मोसंबी ठेवली नाही मला. पोरं म्हणजे माकडं असतात महाराज. आणि त्याला इतका राग आला त्यानं ती मोसंब्याची नासाडी पाहिली महाराज. त्याची तोळपायाची आग मस्तकाला गेली. ऐका ऐका माझ्या जीवनातला प्रसंग हा मी लाईव्ह पाहिला. असा भव्य मंडप होता 2 एकरचा महाराज. आणि त्या 2 एकरच्या मंडपामध्ये महाराज व्यासपीठावर बसलेले होते आमचे रखमाजी बाबा. सगळे पोरं असे गोळा झालेले. आणि तो महाराजांना बोलायला लागला. महाराज असे असतात का तुमचे विद्यार्थी? याला म्हणतात का पोरं घडवणं? असेच पोरं घडवले का तुम्ही? महाराजांना शिवीगाळ करायला लागला. महाराजावर उपकार होता त्याचे. महाराज ऐकून घेत होते. काही म्हणलं नाही महाराज. मला चांगलं आठवतो महाराज एवढा बोलला. पोरांना मस्त वाटायचं याला कापून टाकू काय मारून टाकू काय. पण महाराज बसले. महाराज असल्यामुळे कुणाला त्याला काही करता येईल. मग पोरांनी आम्ही ठरवलं होतं त्याला लय हाणायचं. पण आता महाराज पुढे बसलेले काही करता येईना. महाराजांच्या पुढे काही म्हणता येईल. महाराजाला तो लय बोलायचं. सोन व्हायना गणेश महाराज आम्हाला अशा शिशुपालासारख्या 100 शिव्या त्याच्या पूर्ण झाल्या महाराज त्या खंडागड्याच्या. आणि काय झालं काय माहित. महाराज त्याला असं उठून एकच शब्द म्हटले एक काम करा तुमचा सप्ताह तुम्ही करा. आम्हाला टेम्पो बोलवा आणि आम्हाला आमचं पैठवलं जाऊ द्या. आमचे पोरं सगळे जाऊ द्या. तुमच्या मोसंब्याचा नासाडा झाला ना आम्ही तुमचं पीक भरून देऊ बा. आमच्या पोरांना आम्हाला पैठवलं जाऊ द्या. सगळी नाराजी महाराज म्हणतात. तुम्हाला खोटं वाटल कुठून वावळत नव्हती, कुठं वारं नव्हतं, कुठं ईद चमकत नव्हती, कुठं पाऊस येत नव्हता, काही वातावरण नव्हतं. 2-3 एकरचा मंडप महाराज भव्य दिव्य यज्ञ. आणि तेवढ्यात पोराशी पिशव्या भरून निघाले आणि महाराजांनी मंडप सोडला. महाराज माझ्या समोरची घटना आहे बाबा ही. हो महाराजांनी असा मंडप सोडला. कधी गेल्यावर महाराजांना विचारा. मंडप सोडल्या बरोबर कुठून वारं आलं महाराज. एवढी भावळत आली आणि सगळ्या घरात नाही महाराज मंडपात घुसली. आणि जे मंडप फिरायला लागला महाराज 2 एकरचा मंडप अख्खा तुटून पडला महाराज. एकही मंडपाचा धागा राहिला नाही, एकही बांबू राहिला नाही, यज्ञ राहिला नाही, काही राहिलं नाही. चमत्कार झाल्यासारखं 10 मिनिटात वातावरण झालं. आणि तो महाराजाच्या पाया पडायचा. महाराज मला माफ करा, महाराज मला माफ करा, माझ्याकडून चुकलं महाराज, महाराज मला माफ करा. त्या दिवशी कळालं एखाद्या साधूच्या मागे कोण उभा असतं तर देव उभा असतो. मागे उभा राहतो, पुढे उभा राहतो. संकट आले की पुढे ढाल होतो आणि मागून सुद्धा उभा राहतो. संत मंडपाच्या बाहेर गेले. मंडप गोळा होऊन पडला महाराज. अजूनही माझ्या समोर मी पाहिलेलं आहे महाराज. शेवटी नाईलाज झाला. खूप रडला. आणि मग महाराज म्हटले आता एकाच अटीवर तुला माफ करतो. आमच्या सगळ्या पोरांना कपडे घ्यायचे. बघा आता ज्यांनी मोसंब्या खाल्ल्या त्यालाच कपडे. महाराज साधे नाही. महाराज म्हटले मला नको विद्यार्थ्यांना कपडे घ्यायचे. पोरं उड्याच मारायला लागले. कपडे म्हणल्यावर काय त्या काळात कशाचे पैसे महाराज. महाराज टाक्याला महाराज साबणी द्यायची. 2.5 रुपयाची साबण अर्धी करून 2.5 रुपयाची साबण टाका टाका. 2.5 रुपयाची साबण ती बी पूर्ण नाही अर्धी करून द्यायची. अर्धी काय महाराज ते महाराजांची सत्य काय गाव महाराज टिकवले हो. माझ्या भांबेरीला आम्ही आलतो ना मला अजून आठवतं 10,000 रुपये दिले होते विद्यार्थ्यांना महाराज त्या काळ. आणि तो काळ तसा होता पैसे काही नव्हते. पण पोरांना कपडे म्हणलं की पोरं नाचायलाच लागले. आणि तो तिथून पुढे सप्ताह झाला. महाराजांनी सगळ्यांना चाली म्हणून घ्यायच्या. याच्यासाठी सांगितलं तुम्हाला देव त्यांचं रक्षण करतो. महाराज मागे उभा राहतो. हिंडे तया मागे पुढे नाशी पुढे सकळ. पुढं म्हणजे अंगात येतं ते नाही. पुढं म्हणजे संकट ठेवत नाही. पुढं राहतो, घरातही राहतो, दारातही राहतो. घरी दारी वसे हरी. कुणाच्या विश्वंभरी भावजा निळा म्हणे संदेह नाही. शंका घेऊच नका. येत असेल तर भरताचं चरित्र वाचा. येत असेल तर द्रौपदीचं चरित्र वाचा. येत असेल तर आत्ताच्या द्रौपदीचं जेवढे चरित्र खूप आहेत महाराज. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. 400 कीर्तन आहेत बघा. डायरीमध्ये जागा नाही. ही सगळी कृपा महाराजांची आहे. खूप कीर्तन केली महाराज. हो नाना प्रकारची कीर्तन
कीर्तनं केली. मराठी हॉटस्पॉट चॅनल आहे ना, ह्याच्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. खूप महाराज काल्याची कीर्तन. आता एक कीर्तन आहे पोरांनो, आमच्या विद्यार्थ्यांना सांगतो, हेलिकॉप्टर मधून काल्याची दहीहंडी फोडायची. सोलापूरला एका माणसानं नियोजन केलंय, हेलिकॉप्टर मधून साखरे महाराज उतरणार आणि दहीहंडी बी हेलिकॉप्टरलाच बांधलेली. दहीहंडी हेलिकॉप्टरने फोडायची महाराज. 10 लाख लोक राहणार आहेत कीर्तनाला. ही सगळी कृपा कोणाची आहे? तर फक्त गुरुवर रखमाजी महाराजांची आहे. एवढे कीर्तन, एवढा गोड कंठ का होतोय? महाराजांची कृपा आहे. महाराजावरती तेवढी श्रद्धा आहे. खरंच सांगतो, काही म्हणू द्या महाराजांनी, मी जीव देईल. माझा शब्द येतो तुम्हाला, देऊ शकतो. तुम्ही म्हणले महाराज उद्या महाराज म्हटले मरायचं, लगेच मरतो. काही त्याच्यात बदलच नाही. महाराज महाराजावर श्रद्धा आहे. मला माहिती आहे महाराजांच्या श्रद्धेपोटी सगळं मिळणार. मिळणारच महाराज, सगळ्यांनाच मिळणार महाराज, अशी श्रद्धा आहे. आणि अशी महाराजांची ही आमची संस्था, आणि त्या संस्थेचा हा फिरता सत्ता किती गोड आमच्या विद्यार्थ्यांनी घडवला. आम्हाला जे जमलं नाही बरं का, खरंच सांगतो, जे आम्हाला जमलं नाही ते आमच्या माजी विद्यार्थ्यांनी, आमच्या नंतरच्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलं. म्हणून मायबाप भांबेरीकर यांना सांभाळा, आपले तन मन धन द्या. उद्यापासून नक्की द्या. उद्या मला फोन करा, महाराज दिलं नाही ना, मी देतो तुम्हाला, पण तुम्ही घाबरू नका, आपण दिलंच पाहिजे. माझ्या सगळ्यांनी दिलं पाहिजे महाराज, फार गरजेचं आहे. फिरता सप्ताह झाला आपल्या भांबेरीला, खूप आनंद वाटला. एक एक शब्द मी तुम्हाला शिकवला. भाविकाची आवडी देवा, देवाच्या आवडीचा भाविक कोण आहे? त्या परंपरेचे आम्ही आहोत. एक अभंग शिकवला, एक चरण शिकवलं, थोडेसे 10-15 मिनिटं लांबलं, त्याबद्दल माफी मागतो. थोडं सुरुवातीला लेट झाला, आज हरिपाठ रंगवला. म्हणजे गणेश महाराज आले, आणि गणेश महाराज आले की वातावरणच झालं. सगळे आले कशी नाचून फुगडे. आमच्या संस्थेचा हरिपाठ पाहण्यासारखा असतो. म्हणजे नवले महाराजांच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी पावल्या खेळाव्या, तशा महाराष्ट्रात कुणा कुणी खेळायच्याच नाही महाराज. ते कोणी नादच करायचं नाही, आणि त्यांना काही लोक लागत नाही. आम्ही संस्थेत पावल्या खेळायचो ना, अजिबात नाही. घामाघूम व्हायची पोरं, काही लोकच पाहिजे, त्यांच्या समोर नाचलं पाहिजे असं नाही. फक्त नाथ महाराजांसाठी, ज्ञानोबारायांसाठी, तुकोबारायांसाठी आमची संस्था, आमच्या महाराजांचे आम्हाला संस्कार आहेत. नाशी एक एकाहुनी बळी रे, शिकणारी विद्यार्थी, आजी माझी विद्यार्थी सगळी अशी एका विचाराने एकत्रित येतात. प्रतिवर्षी हा थाटामाटात सोहळा होतो. तुमचाच मी गुरुबंधू आहे, त्या नात्यानं मला कीर्तन तर सगळेच कीर्तनकार तिथं, फक्त अभिमानानं मला ते करायला लावतात. संस्थेचा एक ज्येष्ठ विद्यार्थी आहे म्हणून तुम्हा सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. या लाईनला मागच्या लाईनला बसलेली बळीराम महाराज सगळ्यांना भांबेरीकर सत्याला सांभाळा. आपलं तन मन धन द्या, मातांनो द्या. देऊन बघा, 2 बोटाची चिंधी दिली ना, लाखो साड्या मिळाल्या. देऊन बघा, भरताना अयोध्या दिली ना, रस्त्याचे काटे बाजूला झाले. का? भाविकाची आवडी देवा विठोबा.